काळाच आहे. काळ्यातून कोळशाला तिकडे आता आपण म्हणतो की ब्लॅक गोल्ड. त्यामुळे इथून सगळे राजकीय लोकसुद्धा मोठ्या प्रमाणात त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. सत्ताधारी असतील, विरोधक असतील, हे कोळशाच्याच मागे असतात त्या भागातील आणि प्रचंड पैसा त्यातून मिळवत आहेत. सगळे मिळवत आहेत. त्यामुळे शेतकरी मेला काय, पोल्युशनमध्ये जीव गेला काय, त्या भागामध्ये आरोग्याच्या फार मोठ्या समस्या आहेत. त्यावर ते गंभीर नाही. लोक घेऊन जातात तक्रारी, पण त्या कोळशाच्या खाणीकडून, कोळसा मालकाकडून सगळे हप्ता वसुली सुरू आहे. सत्ताधारी वसूल करतात आणि विरोधकही वसूल करतात. हे आम्ही सांगतो, कुठलाही माणूस त्यामध्ये त्या भागातला त्या लोकांसाठी लढत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचं ते दुर्दैव आहे आणि शेतकऱ्यावर हा जो काही अन्याय होतोय त्याला जबाबदार हे सगळी मंडळी आहे. आणि विशेष करून ज्या खाणीच्या, ज्या वाशिरीच्या संदर्भात NM ग्लोबल हा तर मोठा माणूस आहे. नागपुरातले मोठमोठे राजकारणी त्यांच्यावर पाठीवर हात ठेवू नये, तर त्यामुळे त्याच्यावर कारवाई होणार कशी? नागपुरातले ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. मला वाटतं की नागपुरातल्या राजकारण्याकडे सुद्धा त्यातला पैसा येतोय. शेतकरी गेला, मेला, शेतकऱ्याचं पीक उद्ध्वस्त झालं, शेतकऱ्याने आत्महत्या केल्या, तरी काही पडणार नाही. पण आम्ही लक्ष घालू. आपण निदर्शनास आणून दिलं. एकच वॉशिंग नाही, दुसरी पण आहे म्हणून. आणि हा केवळ प्रदूषणाचा प्रश्न नाही, तर ब्लॅक मार्केटिंगचा देखील आहे. ब्लॅक मार्केटिंग आहे. त्यामध्ये कचरा मिसळला जातोय, की डस्ट मिसळली जाते. याच्यातून प्रचंड पैसा मिळवला जात आहे. अधिकाऱ्यापासून सर्व राजकारणी त्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. हे सगळा धंदा गेल्या 5-7 वर्षात सुरू आहे आणि सगळ्यांना हप्ता जातोय. त्यामुळे कोणी तो विभागही काम करत नाही, विभागाचे अधिकारी काम करत नाही, कारवाई करत नाही. सब गोड बंगाल आहे. ही सत्ता बदलल्याशिवाय ओडिशामध्ये झालेल्या या सगळ्या प्रकारावर नियंत्रण आणता येतं. नियमबाह्य त्या रुक्मिणीला तर माझ्या माहितीप्रमाणे रुक्मिणी आणि ते गुप्ता कोलवाश्रीज वगैरे मिळून 800 कोटी रुपयाचा दंड त्यांच्यावर आहे. ते दंडाची वसुली होत नाही, पण धंदा मात्र सुरू आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.